मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण कोकणातील मिनी गोवा या ठिकाणच्या कब्रिस्तानात घडलेली एक भयंकर गोष्ट बघणार असो। या गोष्टीचा अनुभव भूषण शिंगरे यांका इलो होतो। पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राइब करूक मात्र विसरा नको। आज मी तुमका जी गोष्ट सांगणार असय ती 10-12 वर्षापूर्वी कोकणातल्या एका गावात घडली होती। या गाव म्हणजे तळ कोकणाक लाभलेला एक गोड गुपितच। अतिशय सुंदर असा कोकणातला या गाव होता आणि या गावातलो निसर्ग सौंदर्य तर काही औरच होता। गोव्याच्या सीमेलगतच वसलेला या गाव म्हणजे निसर्गान महाराष्ट्राक दिलेला एक मिनी गोवा म्हटलाच तरी चलात। या गावात डच, इंग्रज आणि त्याचबरोबर पोर्तुगीजांचे छाप अजूनही दिसून येतात। साधारण 250 ते 300 वर्षापूर्वी डचांनी या भागावर समुद्रमार्गे प्रवेश केल्याने आणि या संपूर्ण गाव आपलासा करून टाकल्याने त्या काळी हा गाव व्यापाराचा एक मुख्य ठिकाण होता। पहिल्यांदा डच आणि त्यानंतर इंग्रजांनी या गाव विकसित केल्याने त्या काळी सुनियोजित बांधलेले शासकीय इमारती, बाजारपेठा, ड्रेनेज व्यवस्था, बंदर ह्या अजूनही जशाक तसा असा आणि त्याचो वापर अजूनही केलो जाता। आणि सुंदर असो अथांग समुद्रातलो लाईट हाऊस आजव दिमाखात उभो असा। डच इंग्रज जाता जाता आपल्या अस्तित्वाचे खुणा मागे सोडून गेले। डच वखार ही एक अशी मुख्य आकर्षण असलेली वस्तू असा। भव्य दिव्य असलेली ही इमारत डच संस्कृतीची साक्ष देता आणि असा म्हटलं जाता की डचांनी या इमारतीत एक गुपित भुयारी मार्ग देखील काढलेलो असा आणि जो थेट गोव्यापर्यंत जाऊन पोचता। आणि या पुरातन वस्तूविषयी सुद्धा खूप भयानक अनुभव सांगितले जातात। असो, पण आज आपली गोष्ट सुद्धा ह्याच वखारीच्या शेजारी असलेल्या पोलीस वसाहतीमधल्या सावंत कुटुंबियांबद्दलची असा। वैभव आणि मधू ही सावंत दाम्पत्यांची 2 मुलं होती। वैभवने 7वीची परीक्षा दिलेली होती आणि तो मे महिन्याच्या सुट्टीत मान्सूनचा आनंद घेत होतो। त्याच्या शेजारची अनेक मुलं त्याच्याच वयाच्या दरम्यानची होती, त्यामुळे त्यांची चांगलीच गट्टी जमली होती। ती सगळी मुलं दररोज संध्याकाळी क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल खेळाक जायची। मुलाच्या हट्टापायी सावंत काकांनी नवी कोरी सायकल त्याच्यासाठी आणलेली होती, त्यामुळे वैभव भलतोच खुश झालो होतो। पुढच्या दिवशी सकाळी सकाळी तो आपली सायकल मित्रांका दाखवूक निघालो। त्याच्या मित्रांका सुद्धा त्याची सायकल खूप आवडली होती। मग त्या सगळ्या मित्रांनी मिळून एक जुनो प्रलंबित असलेलो प्लॅन पूर्ण करूचो बेत केल्याने दुसऱ्या दिवशी सगळेजण आपापली सायकल घेऊन लांबवर फिरूक जाणार होते। सकाळी ठरलेल्या वेळेत वैभव आणि त्याचे इतर 4 मित्र ठरलेल्या ठिकाणी येऊन जमले आणि त्यांचा पुढचा प्रवास सुरू झालो। कोकणातल्या लाल मातीच्या चिंचोळ्या गल्यासून सायकली वेग धरत होते। रस्त्याच्या दोनवल्या बाजूक काजू, आंबे आणि फणसाचे बागा सुगंधित होऊन मागे सरकत होते आणि हे सगळेजण ह्या अप्रतिम दृश्याचो आस्वाद घेऊन पुढे जात होते। आणि आता हळूहळू माडांची सुद्धा झाडा दिसक लागली होती। ते आता किनाऱ्याजवळ येऊन पोचले होते आणि लाटांचा तो आवाज लांबसूनच कानाचा पारणा फेडत होतो। सगळ्या जणांनी सगळ्यात पहिला लाईट हाऊस गाठल्याने आणि त्यानंतर बंधारू पार करून ते समोरचं मनमोहून टाकणारं दृश्य बघत बसले। समुद्रावरसून येणारी हवा आल्हाददायक वाटत होती। त्या सगळ्यांची चांगलीच मजामस्ती सुरू होती। तरी जेमतेम 12-13 वर्षांचा उन्हाळक्या करणारा त्यांचा वय होता। तरी आता दुपारचे 1 वाजले होते, त्यामुळे सगळ्यांचीच भूक बळावली होती। त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी खाऊसाठी दिलेल्या पैशासून त्यांनी बंधाऱ्याच्या बाजूच्या एका हॉटेलात मिसळपावाची पार्टी केल्याने मग खाऊन वगैरे झाल्यानंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरू झालो। पण एवढ्या दूरवर येऊन
सरळ आपल्या घराकडे जातील तर ती मुलं खायची. जेव्हा ते हॉटेलमध्ये बसले होते तेव्हा त्यांची चर्चा चालू होती. ते ज्या वाटेन आपल्या घराकडे जाणार होते त्या वाटेवरच एक इंग्रजांचा कब्रिस्तान असा आणि त्यांच्यातल्याच एका मुलाक साहसी कल्पना सुचली होती. ती म्हणजे घराकडे जाताना त्या इंग्रजांच्या कब्रिस्तानात काय आता बघूचा आणि त्याच्या आतमध्ये शिरूचा. त्याची ती साहसी कल्पना ऐकान सगळेजण थंय जाऊक तयार झाले आणि शेवटचो घास खाऊन ते थंयना सायकलची पॅन्डल मारून निसाटले. इंग्रजांचा कब्रिस्तान या सर्वांसाठीच लहानपणापासूनच एक कुतूहलाचो विषय बनलो होतो. शाळा आणि घर ह्याच्या मध्यभागी वसलेला या इंग्रजांचा कब्रिस्तान होता. जातेंका शाळेतून घराकडे जाताना वाटेत एका बाजूक गावायचा. जुना असा अवाढव्य लोखंडी गेट, निदान गेली शतकभर तरी ता कोणी उघडला नसावा. या सगळ्या मुलांका त्यांच्या पालकांनी आधी सक्त ताकीद दिलेली होती की चुकानसुद्धा त्या गेटाकडे डुंकूनसुद्धा बघायचं नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या जागेत आतमध्ये नेमकं काय असतला, आपण एक दिवशी तरी आतमध्ये जाऊन बघूया की नेमका आतमध्ये काय असा, अशी तेव्हा सगळ्यांची इच्छा होती. आणि उन्हाळ मुलांका कब्रिस्तानाची भीती कसली. आणि आज तर त्यांका सगळ्यांका चांगली सूट मिळाली होती. त्यांका अडवणारा तर कोणच नाही होता आणि आज तर त्यांका पूर्ण सूटच होती. गपचूप आतमध्ये एक फेरफटको मारू आणि मग घराकडे जाव, नाहीतरी घराकडे कोणाक समजतला, अशी त्या सगळ्यांची एक वेळी समजूत होती. शाळा सुरू झाल्यानंतर आपल्या वर्गातल्या मित्रांका काहीतरी चटपटीत अशी गोष्ट सांगूक मिळात या उद्देशान ते सगळे कब्रिस्तानाच्या गेटाच्या पाशी येऊन पोचले. आपल्या चारवल्या बाजू कटाक्ष नजर टाकून कोण आपल्याक बघत तर नाही ना याची सगळ्यांनी खात्री केल्यानी आणि लोखंडी गजातून मान आतमध्ये टाकत त्या अवाढव्य गेटासून आतमध्ये वाकण बघूक लागले. एवढ्या वर्षात त्या गेटाच्या इतक्या जवळ येण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. त्या गेटाच्या मध्यभागी एक मोठा बोर्ड लावलेला होता जा संपूर्ण गंजून गेला होता. एखादी नोटीस, प्रॉपर्टी आणि अनेक काहीशे पुसटशे इंग्रजी अस्पष्ट अक्षरा त्यावर लिहिलेली दिसत होती. त्या गंजलेल्या गजासून सगळी मुलं आपापली मान आतमध्ये टाकून आतमध्ये नेमकं काय हा तर निरकून बघूक लागली. पण थैना त्यांका फक्त दाट झाडाझुडपात दिसत होती. पण तेवढ्यात त्या कब्रिस्तानाच्या ठेवणीच्या मागच्या भिंतीकडे एकाचं लक्ष गेलो आणि एका मुलाक एक चांगली कल्पना सुचली. तसे सगळेजण पटकन आपापली सायकल घेऊन त्या कब्रिस्तानाच्या मागच्या भिंतीकडे वळवल्यानी. मागची जी भिंत होती ती फारशी उंच नाही होती, म्हणून मग एकेकान आपली सायकल त्या भिंतीक टेकवल्यानी आणि त्या सायकलीवर पाय देऊन ते त्या भिंतीवर चढले आणि एक एक करून आतमध्ये उडी टाकल्यानी. आतमध्ये सगळीकडे सुकलेल्या पाल्यापाचोळाचो ढीग पसरलो होतो आणि जेव्हा या मुलांच्या उडी मारण्याची चाहूल थैच्या प्राण्यांका लागली तसे ते पाल्यापाचोळ्यातले सरपटणारे प्राणी सरसर करून त्यांना पळान गेले आणि त्या क्षणी सगळ्यांच्या अंगावर भीतीची लहर चर करून गेली. सगळेजण एकमेकाच्या तोंडाकडे बघूक लागले आणि एकामेकाक सावरून ते समोर बघून चालाक लागले. आतमध्ये सगळीकडे घनदाट झाडी होती आणि आतमधलो परिसर महाकाय वृक्षांनी व्यापलेलो होतो. त्या वृक्षांचे फांदिये चौबाजूक पसरलेले होते आणि त्याच फांदीचा आधार घेत खालच्या जंगली वनस्पतींच्या वेलींनी जाळा बनवलेला होता आणि त्या वेलींची व्याप्ती एवढी होती की सूर्यप्रकाशाचा किरण जमिनीवर नावापुरताच पडत होता. कदाचित बरोच काळ ही जागा निर्मनुष्य असल्यामुळे अशी ह्या जागेची अवस्था झाली असावी. वैभव आणि त्याचे मित्र त्या पाल्यापाचोळ्यावरनं चलत पुढचा अंदाज घेत घेत पुढे सरकत होते आणि संपूर्ण जागेचा नीट निरीक्षण करत होते. त्या झाडांवर असंख्य पक्ष्यांनी घरटी बांधलेली होती आणि उंचावर उलटी लटाकलेली आणि निद्रावस्थेत असलेली वटवाघळा दिसत होती. ही निर्मनुष्य दाट झाडी ही पक्ष्यांसाठी योग्य अभयारण्य बनलेला होता. तेवढ्यातच एकाचं लक्ष कोपऱ्यातल्या एका करवंदाच्या जाळीकडे गेलो. त्या काटेरी झुडूप टपोऱ्या अशा काळ्या करवंदांनी भरून गेलेला होता आणि त्या करवंदांका बघून सगळ्यांच्या तोंडात पाणी सुटला
आणि सगळेजण धावत पळत त्या करवंदाच्या जाळीकडे गेले आणि त्यांच्यात कोण करवंद जास्त काढता याच्या स्पर्धा सुरू झाली. पण त्या सगळ्यात वैभव मात्र खयत नाही होतो, कारण वैभवची जिज्ञासू बुद्धी आजूबाजूक नेमका काय असा आणि कसा असा ह्याचं निरीक्षण करूकच तो मग्न होतो. आणि हळूहळू त्या सुकलेल्या पानांवर पाऊल ठेवत ठेवत पुढे जात होतो. त्याच्या चारवल्या बाजूक भली मोठी महाकाय वृक्ष आपल्या वयाची साक्ष देत उभी होती. तेवढ्यात वैभवचं लक्ष समोरच्या वृक्षाच्या खोडातल्या मोठ्या ढोलीकडे गेलो. समोरच्या त्या मोठ्या ढोलीत 2 डोळे चमकत होते आणि ते वैभवकडे निरखून बघत होते. ता नेमका काय असा या बघूसाठी वैभव हळूहळू त्याच्या दिशेने जाऊक लागलो. पण तेवढ्यातच त्याचो पाय कसल्या तरी अवघड गोष्टीत अडकलो आणि तो गडबडान जमिनीवरच कोसळलो. त्या सुकलेल्या पानात धपकन काहीतरी पडला ह्याचा आवाज वैभवच्या मित्रांपर्यंत गेलो आणि ते सगळेजण वैभवच्या दिशेने पळत सुटले आणि वैभवकडे येऊन त्याची विचारपूस करूक लागले. वैभवचं गुडघो खयच्या तरी कडक वस्तूक आपटल्यामुळे त्याका थोडीशी जखम झाली होती आणि त्याच्यासून रक्त वाहूक लागला होता. त्या पाल्यापाचोळाचो थर बाजूक केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात इला की थंय एक कबर होती आणि त्या कबरीच्या जाडशा फरशीवर अडकूनच तो थंय पडलो होतो. मात्र वैभवचं लक्ष अजूनही समोरच्या त्या ढोलीकडे होतो आणि तो त्या बसलेल्याच अवस्थेत त्या ढोलीकडे निरखून बघत होतो. तसे त्याचे इतर मित्रसुद्धा त्या ढोलीच्या दिशेने बघूक लागले. तेव्हा त्यांका दिसला की त्या ढोलीत एक वयस्कर घुबड स्तब्ध बसला होता आणि ता आपल्या मोठ्या डोळ्यांनी ह्या सगळ्यांकडे एकटक बघत होता आणि त्याची ती तीक्ष्ण नजर खूपच भयावह वाटत होती. तरी तो गरीब स्वभावाचो निरुपद्रवी पक्षी असलेल्याची सगळ्यांका जाणीव होती आणि ता घुबड अशा ऐटीत बसला होता की जणू कित्येक वर्षा त्या गर्ददाट झाडीचा संपूर्ण राज्य त्याच्याकडेच असावा आणि या संपूर्ण जागेवर त्याचं लक्ष असावं. कदाचित त्याच्या त्या धारदार नजरेत आपली नजर मिळवण्याची कोणाची हिंमत होत नाही होती, म्हणून सगळ्यांनी आपापली नजर खाली वळवल्यानी आणि ते सगळे वैभवची विचारपूस करूक लागले. वैभवच्या आता त्या जखमेसून रक्तस्राव थांबलो होतो, पण त्याचं तो पाय चांगलं दुखावलं होतो आणि तेवढ्यातच अचानक इलेल्या घाणेरड्या वासान त्या सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलो. काहीना तरी जळकट कुचकट असं वास येऊक लागलो होतो. तसे सगळेजण ह्यो वास नेमको येता खैना याचो शोध घेऊक लागले. कदाचित सगळीकडे पसरलेल्या पक्ष्यांच्या विष्टेचो तो दुर्गंध असावो. सुरुवातीक येणारो वास आता हळूहळू वाढतच चाललो होतो आणि तेवढ्यातच एकाचं लक्ष आपल्या हातातल्या मनगटावरच्या घड्याळाकडे गेलो तर दुपारचे 3:30 वाजून गेले होते. खूपच उशीर झालो होतो आणि आता जर अजून उशीर केलो तर घराकडे गेल्यावर आपली काय खैर नाही या लक्षात येताच सगळेजण पटापट त्या कब्रिस्तानाच्या मागच्या भिंतीच्या दिशेने पळाक लागले आणि त्यांच्या मागसून येणारा वास अजूनच दाट होऊक लागलो होतो. भिंतीमागे सायकली अजूनही त्याच अवस्थेत लावलेले होते. वैभवचो पाय अजूनही दुखतच होतो. तो कसोबसो मित्राच्या मदतीने त्या भिंतीवर चढलो आणि खाली लावलेल्या सायकलवर पाय ठेवून तो खाली उतारलो. आता ते सगळेजण त्या कब्रिस्तानाच्या बाहेर पडले होते, पण मगातपासून आतनं येणाऱ्या त्या दुर्गंधीचो वास एवढं तीव्र झालो होतो की आता तो बाहेरसुद्धा येऊक लागलो होतो आणि अक्षरशः त्यांच्या नाकासून झिंजिने जाणूक लागले होते. पण त्या सगळ्या प्रकारापेक्षा आता लवकरात लवकर त्यांका घराकडे पोचूची घाई जास्त लागली होती. प्रत्येकजण आपापल्या सायकलवर बसान पायडल मारूक सुरुवात केल्याने वैभवका मात्र आपली सायकल खूपच जड वाटूक लागली होती. तो जोर लावून पायडल मारत होतो आणि त्याची सायकल हळूहळू पुढे सरकत होती. त्याचे सगळे मित्र त्याका वेग धरूक सांगत होते, पण त्याची सायकल काय वेग धरूक तयारच होत नाही होती. त्याच्या सायकलचा मागचा चाक जॅम झाल्यासारखा वाटत होता, म्हणून त्यांनी आपली सायकल थांबवल्यान आणि सगळा काही ठीक असल्याची खातरजमा करून तो परत आपल्या सायकलवर बसलो आणि सायकल चालवू लागलो.
त्याच्या सायकलच्या चाकात कसली समस्या वाटत नाही होती. मग त्याची सायकल एवढी जड कशाक झाली होती? वैभव आता एवढी ताकद लावून पायडल मारत होतो की त्याचे आता दोनवले पाय चांगले सुन्न झाले होते. तेवढ्यात त्याचा एक मित्र म्हणालो, वैभव तू थांब, मी तुझी सायकल चालवतोय. असं म्हणून तो आपल्या सायकलवरनं उतरलो आणि वैभवच्या सायकलवर बसान त्यांनी त्याच्या सायकलची एक पायडल मारल्यान. आणि त्यावेळेक मात्र वैभवची सायकल एकदम वेगान पळाक लागली होती. ती एकदम व्यवस्थित चलत होती. पण ह्या सगळ्या प्रकारान वैभव चांगलो चक्रावून गेलो होतो. पण त्याचे मित्र त्याका म्हणत होते, काय रे वैभ्या, तुझ्या अंगात जीव नाही काय की आमची मस्करी करूक बघतस तू? ही घे तुझी सायकल, सायकल तर व्यवस्थित चलता, उगाच आमका नाटका करून दाखवतस. असा म्हणान तो त्या सायकलवरनं उतारलो आणि वैभव का त्याची सायकल देऊन तो आपल्या सायकलवर येऊन बसलो. आणि मग सगळेजण पुन्हा थैना निघाले. मात्र वैभवची परिस्थिती अजूनही तशीच होती. कोवळ्या वयाचा तो मुलगो अक्षरशः ट्रक खेचावो एवढ्या ताकदीन तो सायकल खेचत होतो. त्याची अवस्था अगदीच दयनीय झाली होती. तो संपूर्ण घामान डगमगलो होतोच, पण त्याच्या शरीरासून आता असहाय्य वेदना सुरू होऊ लागले होते. अगदी चालत गेलो तर जास्तीत जास्त अर्धो तास लागात असो तो रस्तो, पण आज मात्र त्यांका 1 तास उलटून गेलो होतो. मग ते सगळेजण कसेबसे गावापर्यंत येऊन पोचले. गावात पोचताच सगळेजण आपापल्या घराकडे निघान गेले. मग वैभव कसोबसो आपल्या घरापर्यंत येऊन पोचलो. मग त्यांनी आपल्या घराच्या मागच्या बाजूक आपली सायकल लावल्यान आणि त्यानंतर तो आत जाऊन पलंगावर आडवं झालो. आता त्याच्या संपूर्ण शरीरातली ताकद संपली होती आणि असहाय्य वेदनांनी त्याका कणकण जाणूक लागली होती. संध्याकाळ होऊन गेली होती तरी 7:30 वाजत इले होते. वैभवच्या उशावर त्याचे आई बाबा तीव्र चिंतेच्या छायेत बसले होते. डॉक्टर 2 वेळा येऊन गेले होते तरी वैभवच्या आजाराचा मूळ निदान काय समजतच नाही होता. तो तापान फणफणत होतो. त्याची संपूर्ण शुद्ध सरपून गेली होती आणि ही सगळी बातमी बघता बघता संपूर्ण गावात पसरली आणि सगळीकडे सुकसुकाट झालो. मग काही वेळान त्यांच्या शेजारचे डिसोजा काका थईले. सावंत काका आणि ते दोघवले सहकर्मचारी होते. डिसोजा काकांचं मुलगं सुद्धा आज वैभवसोबत बाहेर फिराक गेलो होतो आणि त्यांनी घाबरान आपल्या घराकडे थंय काय काय घडलं याची कबुली दिलेली होती. कब्रिस्तानातल्या त्या सगळ्या गुपितापासून घराकडे येईपर्यंत वैभवच्या सायकलीची कसरत हे सगळे गोष्टी त्याने आपल्या घराकडे सांगितलेले होते. आणि जेव्हा डिसोजांनी हे सगळं प्रकार सावंत काकांच्या कानावर घातल्याने तेव्हा त्यांका सध्याच्या परिस्थितीच्या मागच्या कारणाची थोडीफार कल्पना इली होती. आणि तोपर्यंत घड्याळात 10चे टोल झाले होते. आता यावर इलाज तातडीन करणं खूप महत्त्वाचा होता. पण सावंत काकांका आता नेमका काय करूचा याच काय सुधरत नाही होता. तेवढ्यात डिसोजा काकांनी एक कल्पना सुचवल्यानी आणि त्यावर सावंत काकांचा होकार मिळताच ते तातडीन त्यांच्या जवळच्या एका चर्चकडे गेले. आणि थोड्याच वेळात डिसोजा चर्चमधल्या फादर परेरांका त्यांच्या घराकडे घेऊन इले. वयाची 75 उलटून गेलेले फादर परेरा आजव त्यांच्या उंच पुऱ्या आणि तरतरीत देहदृष्टीमुळे ते अजूनही तरुण वाटत होते. त्यांनी आपलं अर्धाहून अधिक आयुष्य गोव्याच्या चर्चमध्ये घालवलेला होता आणि आता उतरत्या वयात ते आपल्या पूर्वजांच्या मूळ गावात परतले होते. आणि त्यांका भूतबाधा आणि अशा अनेक प्रकारांचा दांडगो अनुभव त्यांच्या गाठीशी होतो आणि त्यामुळेच त्यांचं नाव कोण्या एकेकाळी गोव्याच्या चर्चमध्ये चर्चेचा विषय होतो. आता वैभवचा ताबो फादर परेरांनी घेतलेलो होतो. लांब जगेदार शुभ्र कोटातील फादर परेरा केशवच्या केसापासून पायाच्या तळव्यापर्यंत निरखून त्याका बघत होते. त्यांच्या हातात अत्तरदानाप्रमाणेच एक पात्र होता आणि त्या पात्रात चर्चमधला पवित्र पाणी असावा. वैभवच्या कपाळावर हात ठेवून फादर परेरा डोळे मिटत ईश्वराचा नमन करूक लागले. पण वैभवच्या तापाची पातळी एवढी होती की फादरांच्या हाताक सुद्धा चटके बसूक लागले होते. आणि त्यांच्या मागोमागच सावंत काका काकू आणि त्यांच्या शेजारची काही माणसं जमली होती आणि ते मोठ्या आशेने नेमकं काय करतात त्या बघत होते.
पुढच्या 2-3 मिनिटाच्या अभ्यासातच ही एक भूतबाधा ह्याची खात्री फादर परेरांका झाली. मग त्यांनी आपलो एक कान वैभवच्या ओटांच्या जवळ नेल्यानी आणि तो नेमका काय बडबडता ता ऐकूक लागले. त्याच्या त्या आवाजामध्ये ते कसले तरी शोध घेत असावे आणि शेवटी त्यांच्या चाणक्य बुद्धीन ते नेमके शब्द काय आहेत ते शोधून काढल्याने वैभव सारखो सायकल सायकल ह्या नाव जपत होतो. म्हणून फादरांनी सावंत काकांका त्याच्या सायकलबद्दल विचारल्याने आणि त्वरितच त्यांनी आपलं मोर्चा मागच्या घराच्या दरवाजाकडे नेल्याने फादरांनी अलगद मागचो दरवाजो ढकलल्याने आतमध्ये संपूर्ण काळोकुट्ट अंधार होतो. मग त्यांनी पटकन आपल्या कोटासून एक बॅटरी बाहेर काढल्याने आणि बॅटरीचा प्रकाश डाव्या बाजूक टाकल्याने आणि मग त्यानंतर त्यांनी बॅटरी उजवीकडे वळवून नेमका त्या खोलीत कोणा याचा शोध घेऊक लागले. उजव्या कोपऱ्यात वैभवची सायकल उभी केलेली होती. मग फादरांनी त्याच्या सायकलवर बॅटरीचो नीट प्रकाश मारून बघितल्याने तेव्हा त्यांका त्या सायकलच्या मागच्या कॅरियरवर एक खयची तरी स्त्री बसलेली दिसली. पांढरं शुभ्र गाऊन घातलेली ती स्त्री एकदम निर्जीव माणसासारखी स्तब्ध त्या कॅरियरवर बसली होती. मग फादर दरवाजातच उभे राहून आपल्या बॅटरीच्या प्रकाशात ती नेमकी कोण हा याचं निरीक्षण करूक लागले. त्यांनी आपलं बॅटरीचा प्रकाश सरळ त्या बाईच्या चेहऱ्यावर सोडलेलो होतो. त्या बाईचो चेहरो जरा खालच्या दिशेन कललेलो होतो आणि ती एकटक जमिनीच्या दिशेन बघत होती. बॅटरीच्या प्रकाशात तिचे हिरवे घारे डोळे चमकत होते. तिच्या चेहऱ्याची आणि शरीराची एक बाजू भादल्याप्रमाणे भासत होती. गोरोपान रंग आणि सोनेरी कुरळे केस ह्या तिच्या अवतारावरना फादर परेरांनी लगेच ओळखल्याने तिचो शेकडो वर्षापूर्वी जळान मृत्यू झालो होतो आणि ता एक ब्रिटिश महिलेचा पिशाच्च होता. त्या कब्रिस्तानासून नको ती ब्याद सायकलच्या कॅरियरवर बसून वैभवसोबत घरापर्यंत पोचली होती. मग फादरांनी त्या खोलीचा दार पुन्हा आड करून ते मागच्या पावलान सगळेजण ज्या ठिकाणी जमले होते त्या ठिकाणी इले आणि तेवढ्यात घड्याळात 12चं टोल झालो. मग सावंत काकांका थोडासा बाजू घेऊन फादर गंभीर आवाजात त्यांका म्हणाले, वैभवची सायकल लवकरात लवकर कब्रिस्तानात नेऊन सोडूची लागतली. आणि त्यांनी आतमध्ये जा काय भयंकर दृश्य बघितलेला होता त्या दृश्यापैकी एक चकार शब्दसुद्धा त्यांनी सावंत काकांका सांगूक नाही. त्यांनी ता टाळल्यानी मग फादर परेरांनी ते जमलेल्या सगळ्यांका वैभवसोबत थांबाक सांगितल्याने आणि ते सावंत काकांका घेऊन घराच्या मागच्या अंगणात इले. मग फादरांनी परत त्या सायकलवर बॅटरीचो प्रकाश मारल्याने ता पिशाच्च अजूनव थंय बसलेला होता. पण ता फक्त फादर परेरांच्या दृष्टीन दिसणं शक्य होता. सावंत काकांका दिसत होती ती फक्त वैभवची सायकल. मग काही न बोलता फादर परेरांनी इशाऱ्यांनीच सावंत काकांका ती सायकल चलत चलत पुढे नेऊक सांगितल्याने त्यांच्या सांगण्यावरून सावंत काका त्या सायकलच्या जवळ गेले आणि त्यांनी एका पायाने सायकलचा स्टँड काढल्याने आणि दोनवले हात हँडलका धरून ते पुढे चालण्याचा प्रयत्न करूक लागले. पण काय केल्या सायकल जागेवरसून हालाचं नाव घेतच नाही होती. खयची तरी अवघड आणि जड वस्तू सायकलच्या मागे ठेवल्यासारखी त्यांका भासूक लागला होता. तसे सावंत काका फादरांकडे बघूक लागले. मग फादरांनी आपले डोळे मिटल्याने आणि कसले तरी मंत्र पुटपुटत आपल्या हातातल्या पाणी पात्रासून काहीसा पाणी त्या सायकलच्या कॅरियरवर शिंपडल्याने आणि तेवढ्यातच त्या सायकलची चाका भरभर फिरूक लागली आणि आता त्या दोघांचो कब्रिस्तानाच्या दिशेन प्रवास सुरू झालो. त्यांच्या गावचो मागचो बोळ सोडून ते आता गावच्या मुख्य चिचोळ्याच्या रस्त्याक येऊन मिळाले होते. सावंत काका आपल्या हातात सायकल घेऊन पुढे चलत होते आणि फादर परेरा आपल्या हातात बॅटरी घेऊन त्यांच्या मागोमाग चलत होते. रस्त्यात अनेकदा अचानकच सायकलचा वेग कमी व्हायचो आणि खूप जडजड वाटूक लागायचा. तेव्हा मागसून चालणारे फादर परेरा आपल्या पाणी पात्रातला थोडासा पाणी त्या सायकलवर शिंपडायचे आणि काहीतरी मंत्र पुटपुटायचे. तशी ती सायकल परत भराभरा चालायची. त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणात किनाट काळोख पडलो होतो. वातावरणात अचानकच गारवा वाढूक लागलो होतो आणि आजूबाजू कमालीची शांतता पसरली होती. एवढी रात्र होऊन सुद्धा ह्या जंगलात आज रातकिड्यांचा आवाजसुद्धा येत नाही होतो.
फक्त गूढ शांतता मनात गोंधळ करत होती. रस्त्याच्या दोनवल्या बाजू कसलेली झाडा मागे मागे सरकत होती आणि हे तिघवले हळूहळू पुढे सरकत होते. सावंत काका, फादर परेरा आणि फादरांका दिसणारा ता ब्रिटिश महिलेचा पिशाच्च. अजूनव ता पिशाच्च तसा स्तब्ध खाली वाकान बसला होता. आता तरी निम्मा अंतर पार झाला होता आणि किनाऱ्यावर आपटणाऱ्या लाटांचा आवाज त्या कमालीच्या शांततेत मिसळत होतो. ते जसे जसे कब्रिस्तानाच्या जवळ येऊ लागले होते तसं त्यांच्या सायकलवरचं भार हळूहळू वाढाकत लागलो होतो आणि फादरांच्या पात्रातलं पाणीसुद्धा तळ गाठूक लागला होता. सावंत काका सगळं जोर लावून सायकल खेचत होते, कारण त्यांच्या डोळ्यासमोर फक्त वैभवचो आजारी पडलेल्याचो चेहरो दिसत होतो. एक बाप आपल्या लेकरावरचं संकट दूर लुटून नेत होतो. पण तेवढ्यातच फादरांच्या पात्रातलं पाणी अचानकच संपला. पण अजूनव थैना कब्रिस्तान 100 मीटर अंतरावर होता आणि तेवढ्यातच जा घडूक नको होता नेमका तास घडला. त्यांची सायकल जागच्या जागी स्तब्ध झाली. तेवढ्यात फादर परेरांनी त्यांका जोर लावून सायकल उडूचो इशारो केल्याने तसे सावंत काका आपल्या अंगातला सगळा बळ एकवटत ती सायकल ओढूक लागले. पण सायकलची चाका काय अजिबात फिरत नाही होती. पण सावंत काकांनी लावलेल्या ताकदीमुळे ती चाका अक्षरशः फरफटत पुढे चलत होती. वातावरणात एवढं गारवा असून सुद्धा सावंत काका संपूर्ण घामान भिजून गेले होते. उरलेला 100 मीटरचा अंतर होता ता अक्षरशः पार करूक अर्धो तास होऊन गेलो होतो आणि ते कसेबसे त्या कब्रिस्तानाच्या गेटजवळ येऊन पोचले होते. त्यावेळी कित्येक वर्षात बंद असलेला भारी भक्कम गेट थोडासा उघडलेल्या अवस्थेत दिसत होता आणि त्या दृश्य बघून सावंत काका चांगले चक्रावले. काही ठराविक दिवशी रात्री 12 वाजल्यानंतर तो कब्रिस्तानाचा गेट आपोआप उघडता असा कधीतरी पूर्वी त्यांच्या ऐकवात इला होता आणि आज त्यांका त्याची प्रचिती इली होती. मात्र फादर परेरांका मात्र ता सगळा नवा नाही होता. त्या क्षणी इथवर पोचलेल्याचं समाधान त्यांका त्यावेळी जास्त होता. मग ते सावंत काकांच्या जवळ गेले आणि ते हळूच त्यांच्या कानात म्हणाले, तुम्ही त्याची सायकल ह्या कब्रिस्तानाच्या आतमध्ये ठेवा आणि थैना वळण सरळ मागे येऊक लागा आणि चुकांसुद्धा मागे वळण बघू नको. आणि त्याप्रमाणे सावंत काकांनी ती जी सायकल होती ती गेटच्या तोंडाकडे उभी केल्याने आणि ते मागे फिरान फादरांच्या दिशेने येऊक लागले. मग फादर आणि सावंत काका मागे फिरून परतीच्या प्रवासाक लागले. फादरांनी कायव झाला तरी सावंत काकांका मागे वळून बघूसाठी सक्त मनाई केलेली होती. ते दोघवले तरी 10-12 पावला पुढे चालले असतील. तेवढं त्यांका मागसून एक आवाज इलो. कोणतरी सायकलची घंटी वाजवत होता. पण फादरांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे चालण्याचो त्यांका इशारो केल्याने मग ते दोघवले भरभर पावलं टाकून पुढे चालक लागले. पण जसे ते पुढे जात होते तशी काही वेळान त्या सायकलची घंटी वाजतच होती. ते अक्षरशः कब्रिस्तानाच्या बऱ्यापैकी लांब इले होते. पण तरीसुद्धा त्या सायकलच्या घंटीचा आवाज त्यांका अजूनही स्पष्ट ऐकाक येत होतो. मगाशी ती कमालीची शांतता त्या सायकलच्या घंटीच्या आवाजामुळे भंग पावत होती आणि जसे ते गावाच्या बऱ्यापैकी जवळ इले तसं तो घंटीचा आवाज बऱ्यापैकी तुरळक येऊक लागलो. आणि जेव्हा त्या दोघांनी आपल्या गावात प्रवेश केल्याने तसं तो घंटीचा आवाज संपूर्ण बंद झालो. त्यांका आता कसलोच आवाज येत नाही होतो. ते दोघोले जेव्हा सुखरूप घराकडे इले तेव्हा त्यांनी सुटकेचा श्वास सोडल्याने वैभव आता सुरक्षित होतो आणि त्याच्या तब्येतीत सुद्धा हळूहळू सुधारणा होत होती. मग फादर परेरांनी घडलेली सगळी हकीकत थंय जमलेल्या सगळ्या माणसांका सांगितल्याने त्यांची ती गोष्ट ऐकान सगळ्यांची तोंडा उघडीच पडली. पण आता सगळा ठीक होतला, आता भियाची काही गरज नाही असं सगळ्यांका पटवून त्यांनी सगळ्यांचो निरोप घेतल्याने आणि जाता जाता त्यांनी वैभवका आणि त्याच्या इतर मित्रांका चुकांसुद्धा त्या कब्रिस्तानाच्या दिशेने जाऊ नको अशी सक्त ताकीद देऊन ते थैना बाहेर पडले. वैभवचो शाळेचो पहिलो दिवस होतो. घडलेल्या प्रकाराक आता जवळजवळ 1 महिना उलटून गेलो होतो. परिस्थितीसुद्धा आता पूर्णपणे पूर्वपदावर इली होती. वैभव पायीच आपल्या शाळेत पोचलो होतो. शाळेतल्या आपल्या मित्रांच्या सायकली बघून
तेका आपल्या सायकलीची आठवण येऊक लागली. आता जर माझी सायकल माझ्यासोबत असती तर आज मी पण ह्यांच्यासारखंच ऐटी सायकल घेऊन शाळेत इलं असतंय असे त्याच्या मनात विचार चालू होते. पण घडलेलो प्रकार त्याच्या डोळ्यासमोरसून फिराक लागलो. त्याची सायकल त्याचे वडील कब्रिस्तानात सोडून इले या समजल्यावर तो खूप रडलो होतो आणि वारंवार हीच गोष्ट त्याच्या डोक्यात सारखी फिरत होती. आणि या शाळेतसुद्धा सारखो तोच विचार त्याच्या मनात होतो. आज शाळेचो पहिलो दिवस असल्यामुळे त्यांची शाळा अर्ध्या दिवसांत सुटली. तरी दुपारचे 2:30 वाजले होते. त्याचे सगळे मित्र आपापली सायकल घेऊन पटपट आपल्या घराकडे निघाले. मग वैभव आपलं चलत चलत घराकडे जाऊक निघालो. पण त्याच्या डोक्यात अजून त्याच्या सायकलचाच विचार चालू होतो. आणि तेवढ्यातच नकळत त्याची पावला एका हाडवाटेक वळाली आणि तो नेमको कब्रिस्तानाच्या गेटजवळ येऊन पोचलो. आणि तो त्या गेटाच्या जवळ जाऊन त्या गंजलेल्या गजासून आपली मान आत टाकून आतमध्ये वाकान बघूक लागलो. आतमध्ये तेका तीच गर्द झाडी दिसत होती आणि नुकतंच पाऊस पडान गेल्यामुळे सगळी झाडाझुडपा हिरवीगार झाली होती. पण ह्या सगळ्यापेक्षा वैभवची नजर मात्र अजून वेगळं शोध घेत होती. तेका त्याची सायकल खयच दिसत नाही होती. तेवढ्यात त्याची नजर त्याच्या उजवीकडच्या एका उंच झाडाकडे गेली. ता झाड पूर्णपणे परावलंबी वेलींनी गुरफटला गेलेला होता. अधूनमधून सूर्याची किरणं त्या वृक्षावर पडत होती आणि त्या सूर्याच्या किरणात त्या वृक्षाच्या मधोमध काहीतरी चमकताना दिसाक लागला. तसा वैभवने पटकन ओळखल्यान, कारण ती त्याची सायकल होती. ती त्या झाडावर उंचावर ओढली गेली होती आणि संपूर्ण वेलीत गुरफटान गेली होती. तेवढ्यात त्याची नजर अजून थोड्या वरती गेली. थंय ते का एक मोठी ढोली दिसली आणि त्या ढोलीत 2 मोठे डोळे चमकत होते. त्या ढोलीसुद्धा त्याच वेळीचा त्या म्हातारा घुबड बसला होता. एका क्षणासाठी त्याच्यासोबत थंय जा काय घडला तर पटकन त्याच्या लक्षात इला आणि एकदम चर झाला. तो चांगलंच घाबरलो, कारण ज्या ठिकाणी ते काय येऊचा नाही होता तो त्या ठिकाणी येऊन बसलो होतो. त्याने अजिबात वेळ न घालवता पटकन आपली पाठ फिरवल्यान आणि जीवाच्या आकांतान तो आपल्या घराच्या दिशेने पळाक लागलो. तेवढ्यात ते का मागसून एक आवाज येलो. मंडळी, आज पुरतं एवढाच. तुमकाही भयकथा कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर इथपर्यंत ही गोष्ट ऐकला असाल तर लाईक करणं तर अनिवार्य असा. कृपया लाईक केल्याशिवाय जाऊ नको. आणि तुमका जर असेच आगेवेगळे आणि भयानक गोष्टी ऐकायचे असतील तर या चॅनल सबस्क्राईब करूक विसरा नको. या चॅनलवर असेच भयानक भूताच्या गोष्टी येतच असतात. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगेवेगळी भयकथा घेऊन बुधवारी रात्री ठीक 10:30 वाजता.